नमस्कार, मी निलेश गालांडे. छोटासा मार्केटिंगचा व्यवसाय आहे आणि एक काउन्सिलिंग करतो, स्टुडंट काउन्सिलिंग. तर माणसाची गरिबी आली की माणसात माणुसकी वाढते आणि परिस्थिती थोडी बरी झाली की माणसाची माणुसकी जाते. हे काय मी का कोणाला उद्देशून बोलत नाही, तर मी हे स्वतःसाठीच बोलतो आहे. स्वतःला उद्देशूनच बोलतो आहे. मी एक निकोटीन ॲडिक्ट, गॅमलिंग ॲडिक्ट, अल्कोहोल ॲडिक्ट, गांजा ओढला आहे, पण एवढा आयुष्यात काही जास्त राहिला नाही माझ्या. पण ताडी मी बऱ्यापैकी पिली. तर सांगायचं, हा व्हिडिओ करायचं एकच कारण आहे की जी आजची युवा पिढी भरकटलेली, तर थोडं त्यांना मार्गदर्शन होईल म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. ज्यावेळेस मी व्यसन करत होतो, मी जास्त माझ्या आयुष्यात निकोटीन आणि गॅमलिंग हे व्यसनं फार राहिलेली आहेत. फार बघितलं आहे मी. निकोटीन बघितलं आहे, तंबाखू बघितली, जुगार बघितला आहे. तर ज्यावेळेस मी हे व्यसनं करत होतो त्यावेळेस सुरुवातीला मला मजा वाटत होती, कारण थोडं माझं आर्थिक बॅकग्राऊंड बी बरं होतं, जबाबदारी नव्हती आणि त्या काळात कोरोनाच्या आधी मला पैसेही भरपूर मिळत होते. त्याच्यामुळं पैसे आले गेले मला एवढं काय वाटत नव्हतं. पण जसजसं माझं गॅमलिंग मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं तसतसं पैसे जायला लागले, घरात वादविवाद व्हायला लागले, थोडी डिप्रेशन वाढलं, मानसिक समस्या वाढल्या, त्याच्यातनं लोकांची देणी वाढली. बरीच अशी समस्या झाल्यामुळं थोडं म्हणजे एकदम गोंधळलेल्या परिस्थितीत असल्यासारखी परिस्थिती माझी झाली. त्यातून 8-8 दिवस घरी राहणं, अंघोळ न करणं, तंबाखू तोंडात, डोक्यात विचार, आणि सॅटर्डे ट्रीटमेंट चालू राहिली. मग फार वैतागून व्यसनमुक्ती केंद्रात गेलो. 2-3 महिने काढले आणि घरी आल्यानंतर व्यसनं तर बंद झाली, पण मनाची कोंडी काय बंद होत नव्हती. उत्तर माझं मला सापडत नव्हतं की असं का होतं आहे की मी 1 महिना 2 महिन्या अगोदर चांगला वागायचो. 2 रुपये खिशात आले, 4 रुपये खिशात आले की मग मी सगळा चांगुलपणा माझा जायचा आणि पहिले पाढे 55 करायचो. तर बरं असं होता होता थोडं म्हणलं, मग मानसशास्त्रीय पुस्तकं वाचायला लागलो. मानसशास्त्रीय पुस्तकं वाचल्यानंतर थोडी धर्मग्रंथ, गीता, ती गीता समजायला कठीण जात होती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणली. म्हणजे मराठी जरा सोपं कळेल तरी आपल्याला. मग अशी मानसशास्त्रीय पुस्तकं हे वाचून मग लक्षात आलं की माझ्यात अहंकार ठासून भरलेला आहे. अहंकार ठासून भरलेला आहे असं लक्षात आल्यानंतर मग म्हणजे भावनिक वर्गीकरण मी जास्त करत होतो. भावनिक वर्गीकरण म्हणजे काय की लोकांना मी एकदम तुच्छ समजायचो. म्हणजे लोक मतलबी असतात, स्वार्थी असतात, दुनिया ही मतलबी आहे, आपलं आपणच केलं पाहिजे, अशा मनगडीत काही संकल्पना होत्या माझ्या. मग नंतर जसजसं पुस्तकं वाचायला लागलो तसतसं थोडं गोळ्याही माझ्या कमी झाल्या, डिप्रेशनही कमी झालं आणि नंतर म्हणजे भावनिक वर्गीकरण मी कमी केलं. भावनिक वर्गीकरण म्हणजे समजा माझं माझ्या मुलावर प्रेम आहे, तेवढं प्रेम मी दुसऱ्याच्या मुलावर करू शकत नाही, पण
थोडं त्याच्याविषयी मनात जर माया आणली, याचा अर्थ हे भावनिक वर्गीकरण कमी झालं असं समजायचं. त्याच्यामुळं माझ्यातला अहंकार कमी झाला. म्हणजे एखाद्याने चांगलं काम केलं तर कौतुक करण्याची उर्मी माझ्या मनात आली. ह्या निसर्गाला मी व्यवस्थित जाणायला लागलो. माझ्यासाठी आनंद, थोडक्यात सांगायचे म्हणजे आनंद स्वस्त झाला. कारण असे पक्षी उडायला लागले तरी मला बरं वाटायला लागलं. थोडं घरातलं पण वातावरण निवळत चाललं. जरी मुलं चिडली, पत्नी चिडली, आई चिडली, तरी ऐकून घ्यायची मानसिकता आली. तर मुलांनो, बरेच मी व्हिडिओ पाहिले, जोश टॉक वगैरे किंवा संतांचे व्हिडिओ, असे बरेच व्हिडिओ पाहिले. पण नेमकं करायचं काय तेच कळत नव्हतं, की मला असं का होतं आहे की मी ज्यावेळेस माझ्याकडे 2 रुपये नसतात तेव्हा मी देव माणूस, आणि पैसे आले की मग माझं आहे ते पहिले पाढे 55. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की जेवढं तुम्ही भावनिक वर्गीकरण कमी करसाल तेवढं बरं होईल. म्हणजे तुम्ही, माझं म्हणजे आता मी आस्तिकही नाही, नास्तिकही नाही. आता तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. मी नंतर हे पण सोडलं, चिकन वगैरे, म्हणजे असं नॉनव्हेज. कारण ते जर का सोडलं तर एक पाप पुण्य राहिलं, ते वेगळं राहिलं. पण एक माणूस म्हणून आपण त्यांना कापताना होणाऱ्या यातना आपण जाणवू शकतो. ही बुद्धी आली मला. तर आज मी फार आनंदी आहे. तर जर असं कोण डिप्रेशनमध्ये असेल, गोंधळ, एकटं वाटत असेल, आणि समजा जर असं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास गेलेला असेल, तर जरा थोडं भावनिक वर्गीकरण जर कमी केलं, आता थोडं मी असं म्हणत नाही की भौतिक प्रगती नाही केली पाहिजे, भौतिक प्रगती झाली पाहिजे, पण आपला आनंदाचा मूळ उद्देश, आपल्या जीवनाचा मूळ उद्देश आनंद आहे. आणि त्याच्यात जर भौतिक प्रगती जर आड येत असेल तर थोडं आनंद कशातनं निर्माण करायचा आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आता बरं वाटतंय जरा. वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात पुस्तकातून. स्वतःला मी कम्फर्टेबल तसं मला वाटतंय. अडचणी माझ्या आहेत तशा आहेत, म्हणजे अडचणी नाही, पण थोडं याच्यामुळं मी जरा थोडा आत्मविश्वास आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे भावनिक वर्गीकरण करू नका. जगाला प्रत्येकाला स्वतःचं आपलं थोडं तरी मानायला शिका. जर आपण कम्फर्टेबल तसं झालो तर पुढचा बी आपल्याला किंमत देणार आहे, ही सकारात्मकता ठेवा. माणसाला अडचणी आहेत, सगळ्यांना मुलं बाळं आहेत, थोडं स्वार्थ पण आहे, पण त्यातल्या त्यात थोडी माणुसकी ठेवा. आणि हे गॅमलिंग, दारू किंवा ताडी माडी काय असेल ते असेल, खरंच ह्याच्यात सुख नाही आहे. ही एक दिवस कसं आहे, ते काय डिप्रेशन असतं आणि काय असतं हे मी फार जवळून बघितलेलं आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्ही भावनिक वर्गीकरण जर कमी केलं तर मला अशी खात्री आहे की पाय तुमचे निश्चित जमिनीला राहतील. तर थोडं विचार करा. फार वाईट आहे. म्हणजे मी इतक्या यातना सोसल्या टेन्शनमध्ये. शारीरिक यातना मी काही सोसल्या नाहीत, पण जे टेन्शन घेतलं आहे मला वाटतंय त्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. तर असले व्यसनं वगैरे असतील तर मी तुमच्या पाया पडून सांगतो की
नको, हे खरंच नको. वाईट आहे ऑनलाईन गॅमलिंग वगैरे. हे खरं नाही. लोकांनी ह्याच्यात आत्महत्या केलेल्या आहेत. आता मी थोडा मनाचा असल्यामुळं मला पण करावी लागली असती, पण आत्महत्या मी माझ्या मनात शिवली नाही कधी. म्हणून जरी पैसे असले नसले तरी थोडा थोडा आपल्याला प्रत्येक गोष्टी पैशातच असते असं नाही. जर आपण चांगला विचार केला, अडचणी आल्या तरी त्यांना आव्हान म्हणून तुम्ही जर चांगल्या कर्म केले तर खरंच ह्याच्यात जीवन आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की थोडक्यात सांगायचं म्हणजे जगासमोर म्हणजे जगासमोर तुम्ही कसंही राहा, प्रामाणिक नसला जगाशी तर जगाचं काय आपल्याला करायचं नाही. जगाशी प्रामाणिक नाही राहिलं तर एक वेळ चालेल, पण स्वतःचे प्रामाणिक नक्की राहा. थँक्यू.